ओके, आता प्रॉब्लेम आहे बघा. तर सॅम्पल ऑफ गॅस गॅमा दिले 1.5 इज प्रोसेस दिले ॲडिबॅटिक. व्हॉल्यूम इज अ कॉम्प्रेस्ड फ्रॉम 1 to 0 सेंटीमीटर क्यूब. मग ह्या दोन्हीमध्ये व्हॉल्यूम दिले आणि प्रेशर दिले इनिशियल. इज इट राईट? म्हणजे त्यामुळे मी इनिशियल फायनल प्रेशर फाइंड करू शकतो आपण. Yes, that's why I decided go for this formula. P1 V1 minus P2 V2 divided by gamma minus 1. ओके, आता आपण प्रॉपरली डेटा लिहूया पहिल्यांदा. तर V1 V इनिशियल किती आहे? 1200. इज इट राईट? वर्क डन जूल मध्ये फाइंड करायचंय, म्हणजे आपल्याला मीटर क्यूब मध्ये पाहिजे. मग सेंटीमीटर क्यूब असतंय. सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटरचा क्यूब. मी किती आलं? 1200 इंटू 10⁻⁻6. मी किती आलं? 112 इंटू 10⁻⁻4 मीटर क्यूब. इज इट क्लिअर? का आलं? हे कुलकर्णी का आलं तुम्हाला? मीटर म्हणजे सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर अँड 3 to the 6. मग V2 कन्वर्ट करायचं का नाही? डायरेक्टली V2 किती? 300 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती? 1200 जर हे असेल 1200चं 12 केलं, मी 3 करायचं इंटू वॉट? 10⁻⁻4 मीटर क्यूब. अंडरस्टूड? हे डायरेक्ट लिहिलं का आलं? प्रेशर किती दिलंय? हाऊ मच प्रेशर गिवन? P1 दिलंय. इनिशियल दिलं, इनिशियल P1 दिलंय. 200 kPa म्हणजे काय? 200 किलो पास्कल. म्हणजेच 200 इंटू 10⁻³ पास्कल. म्हणजेच हाऊ मच? 2 इंटू 10⁻5 पास्कल. इज इट क्लिअर? हा. आणि वर्क डन फाइंड करण्यासाठी P2 फाइंड करायला पाहिजे. मग सांगा P2 कसं फाइंड करणार? एज फॉर ॲडिबॅटिक चेंज P आणि V मध्ये रिलेशन काय असतंय? एज फॉर ॲडिबॅटिक प्रोसेस एज PV रेस टू काय असतंय? गॅमा. फक्त PV, पहिल्यांदा PV रेस टू गॅमा असते. इज इट राईट? इज कॉन्स्टंट. त्यावरनं काय फाइंड करायचंय? म्हणजे P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? V रेस टू गॅमा. हे इम्पॉर्टंट. इज इट क्लिअर? आपल्याला फाइंड करायचं P2 शिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. मग P2 बाय P1, P2 फाइंड करायचं म्हणून P2 बाय P1 काय येणार अनुष्का? इनव्हर्स म्हणजे V1 बाय V2 रेस टू व्हॉट? गॅमा. राईट? P2 बाय P1. P1 किती आहे? 2 इंटू 10⁻5. V2 V1 किती आहे? 12 इंटू 10⁻⁻4 डिवाइड बाय 3 इंटू 10⁻⁻4. बरोबर? गॅमा किती दिलंय? 1.5 म्हणजेच 3/2. ओके, सो P2 डिवाइड बाय 2 इंटू 10⁻5 as 12/3. How much?
4 and 3/5 चं मी लिहितो 1/5 चं लिहितो 3/2 बरोबर. म्हणजे इट इज 2 स्क्वेअर लिहायला पाहिजे 2 कॅन्सल करायला. Is that 2 get cancel? It is a 2 cube. म्हणजे how much? 8 बरोबर ना. आणि त्यामुळे P2 किती आलं 8 into 2 into 10 raised to 5. How much? 16. JEEच्या पेपरचं टायमिंग किती असते 1 तास 2 तास 3 तास किती असतंय नीट्स किती असते जोशी नाही कुलकर्णी 3 तास नीटला अर्धा तास किती असतंय 3 तास असतंय बरोबर आहे. जेईला आणि सीईडीला सुद्धा किती असतंय तेवढंच असतं 3 तास पेपर असतो. 3 तासामध्ये जेडब्ल्यूचे प्रॉब्लेम किती असतात फिजिक्स किती असतात 25. म्हणजे एक प्रॉब्लेम किती वेळात सॉल्व्ह पाहिजे 25 प्रॉब्लेम एका तासात. त्यातलं केमिस्ट्री अर्धा तास घ्या 25 प्रॉब्लेम 90 मिनिट मध्ये. केमिस्ट्री पेक्षा फिजिक्स अवघड जाते जरा मुलांना असं सांगतात मुलं. झालं SP2 का फाईंड केलं वर्क फाईंड करण्यासाठी. ॲडिबॅटिक वर्क असतंय as initial P1 V1 minus P2 by gamma minus 1. करा व्हॅल्यू पुट. P1 किती आहे how much P1 किती आहे 2 2 into 10 raised to 5 बरोबर आहे ना. V1 किती आहे 12 into 10 raised to V1 minus 4 बरोबर. मायनस P2 16 into 10 raised to 5 minus into V2 3 into 10 raised to 5 नाही 3 into 10 raised to 4 ना 4. मग कॅल्क्युलेशन काय ना गॅमा 1.5 मायनस 1. हा मग इथं आलं कॅल्क्युलेशन 24 इंटू हा 5 मधलं 5 इंटू मायनस 4 240 झालं. इज इट राईट. हे काल काय ना कसं 240 आलं का आलं 12 to the 40 and 10 is 5 प्लस मायनस 4 1 झालं म्हणजे 10 राहिलं. इथं काय राहतंय 5 आणि मायनस 4 ऍड केलं तर काय राहतं 10 म्हणून 240 मायनस 16 3 जा 16 चे किती 480. इज इट राईट. डिवाइड बाय गॅमा मायनस P2 मायनस V2 पहिल्यांदा करायला पाहिजे होतं. असाच फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय होता PY VI बरोबर आहे बट हे कॉम्प्रेशन आहे इट इज नॉट एक्सपान्शन. हा फॉर्म्युला एक्सपान्शनचा आहे. कॉम्प्रेशनला P2 करायला पाहिजे होतं. ओके ठीक आहे 0.5 हा डिफरन्स किती आला टेल मी डिफरन्स 480 मायनस इज राईट डिफरन्स बरोबर आहे काय डिवाइड बाय 0.5 डिवाइड म्हणजे परत डबल करायला पाहिजे हाऊ मच मायनस 480 जूल. वर्क डन इन कॉम्पॅरिशन निगेटिव्ह असतं बरोबर. ऑप्शन याला पाहिजे मायनस 480 हे 480 इज ऑप्शन. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ वर्क म्हणजे काय व्हॅल्यू मॅग्निट्यूड विचारले फक्त किती 480. तस प्रॉब्लेम काय आला हा एवढा अवघड नव्हता.
ठीक आहे. घ्यायला पाहिजे पुढचा बॉलर.